CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. अल्पसंख्याक जागृतता मेळाव्याचे निमित्ताने आज इथं उपस्थित असलेले आपले नूतन खासदार आदरणीय ज्योतिताई वाघमारेजी, आपले जिल्हा प्रमुख माननीय अमर पाटीलजी, माननीय प्रियदर्शन साठेजी, माननीय संगासाहेब, माननीय हसीनबाई, माननीय मौलाना हरीजी, माननीय रजाक मालक, एजाज शेख सर, अरबाज बागवान, अब्दुल शेख, मोहिदुल शेख, अयाज भाई व या मेळाव्याचे संयोजक माननीय गफूरभाई व त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, आपण अल्पसंख्याक समाजाचं आपलं शिवसेनेच्या वतीनं शिवसेना अल्पसंख्याक जागृत मेळावा आहे. गफूरबाईंनी एका उद्देशाने मेळावा ठेवलेला आहे की आपल्या समाजामध्ये जागृती करायला पाहिजे. आपल्या समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसा सोडवायला पाहिजे. आणि अलीकडच्या काळामध्ये 2014 पासून अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत जे चालू आहे देशात आणि राज्यात, त्याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे. आणि जे काही आपल्या मागण्या आहेत ते मागण्या कसं पूर्ण करून घ्यायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा मेळावा आहे म्हणलं तर चुकीचं ठरणार. कारण इथं माहीत आहे आपलं भारत देश एक असा देश आहे ते जगात कुठं बघायला मिळत नाही. इथं 100-125 मैलवर गेल्यानंतर वेगळी भाषा आहे, वेगळी वेशभूषा आहे, वेगळे परंपरा, वेगळे रीतिरिवाज आहेत, तरी पण आपण एक आहोत. ते का एक आहोत? एकी कसं आली आपल्याकडे? हजारो वर्षापासून जे आपल्यावर आपली जी संस्कृती आहे, संस्कार आहे, त्याच्यामुळे आपण सर्वजण एकत्र आलो. तुम्ही बघता बाहेरच्या देशातले लोक जे विद्वान आहेत, शास्त्रज्ञ आहेत, विचारवंत आहेत, संत महात्मे आहेत, सुफी संत आहेत, ते आपल्या देशात इमारतीनं उतरताना सरळ आपलं पाय ठेवत नाही आपल्या जमिनीवर. एक असं छातीला हात लावून नमस्कार करतात किंवा जमिनीला हात लावून ते उतरतात. ते असं का करते? तो त्यांना असं करायची काय गरज आहे? त्यांची एक श्रद्धा आहे, भावना आहे. त्यांनी का म्हणतात हिंदुस्तान की भूमी ये सुफी संतों की पावन भूमी आहे म्हणतात. एवढं भावना आहे सगळ्या जगातल्या लोकांचं आपल्या देशामध्ये. आणि तसल्या पवित्र भूमीत तुमचा आणि माझा जन्म झालेला आहे. मग आपण किती भाग्यवान आहोत. मग एवढं सगळं असताना प्रत्येक धर्माचा ग्रंथ असू दे, कुठं गीता असू दे, बायबल असू दे, कुराण असू दे, सगळे एकच शिकवत आहे की बाबा मानव जातीचं कल्याण व्हायला पाहिजे, तरच विश्वाला शांती असं म्हणून संदेश देतात. म्हणून त्या संदेशाप्रमाणे आपण वागायला पाहिजे. होते काही वेळेला राजकारणाच्या बाबतीत इकडे तिकडे होते, कोणी हळूच काहीतरी मध्ये उठवते, भडकाव भाषण करते, काही भडकणार लोक भडकतात. पण हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्यामध्ये एकी पाहिजे. का होऊ लागलंय? आता अल्पसंख्याक असू द्या, ओबीसी असू द्या, आपल्यामधलं जे मतभेद आहेत, फाटाफूट आहे, त्या फाटाफुटीचं समोरच्या लोकांना फायदा मिळू लागला. ते कुठंतरी आपण थांबवायला पाहिजे, प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक. फक्त निवडणुका आल्या तर असं नाही आहे, सतत हे प्रयत्नशील राहायला पाहिजे. हे सतत प्रयत्नशील असताना आपण एक गट्टा राहिलो तर कुणी मायकाला आपल्याला काही त्रास करणार नाही. हे तुमच्या लक्षात येईना. मी येऊन सांगतो, काही लोक माझ्याकडे
नंतर दुसरे लोक येतात, काही लोक त्यांच्याकडं, तिसरंच कोणतरी येते भडकाऊ भाषण देते, काही लोक त्यांच्याकडं. मग काय होत आहे, जवळ सोडे का इकडं तिकडं होते, काय उपयोग आहे, असं भावना अलीकडच्या राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण होऊन आलेले दुर्दैवाने. ते कमी व्हायचं असेल तर आपण एक संघ राहायला पाहिजे आणि एकाचं पाठी राहायला पाहिजे. एक म्हणलं तर एकदा निर्णय घेतला की घेतला, डोकं तरी फुटू दे, भिंत तरी पडू दे. ह्या न्यायाने जर आपण वागू लागलो तर कोणी आपल्याला वाईट नजराने बघणार नाही आणि ती हिंमत पण होणार नाही. ह्याच्यासाठी आपण एक असणं अत्यंत आवश्यक आहे. ही आपली देशाची परंपरा राहिलेली आहे. आपण जोपर्यंत एक होता, एक संघ होता, तोपर्यंत आपल्याला कधी त्रास झाला का? सांगा ना, झालं का? कोणी तुमचे वक्फ बोर्डचे जमिनी असतील, इतर मंदिर मस्जिद असेल, दर्गा असेल, काय कोणी त्रास दिला का? नाही दिलं ना. मग आपल्यामध्ये एकी बिघडल्यामुळे सगळ्यांचं शेव वाढलेलं आहे ते. म्हणून तुम्ही एकत्र राहणं अत्यंत आवश्यक आहे. काळाची गरज आहे आपल्यासाठी, नाही तर आपल्या पुढच्या भावी पिढीसाठी. आपण सगळेजण एवढं कष्ट करतो की नाही? त्रास घेतो की नाही? कशासाठी कष्ट करतो? किंवा आपल्या वाट्याला जे त्रास आला, संघर्ष आलाय, ते निदान पुढे आपल्या पुढच्या पिढीला येऊ नये, भावी पिढीला येऊ नये. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला संघटित राहणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही एक दिलाने, एक मनाने आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे, शिवसेनेच्या पाठीशी राहा. मग तुम्हाला कोण वाकड्या नजरेने बघतो ते आम्ही बघतो. तुमच्यामध्ये फाटाफूट दिसली की मग आम्हाला पण काय करता येत नाही, आमचे पण हात मानले जातात. आम्हाला पण विचारणार आहेत, तुम्ही एवढं सांगता पण हे लोक काय करतात बघा. पण दाखवून दिले की नाही शिंदे साहेबांनी? आता भीम कन्या म्हणून खासदारची संधी दिली. आपले हिंगोलीचे आमदार सईद खान साहेबला सगळे म्हणत होते ते येत नाही, कशाला तिकीट देतं म्हणत होते. शिंदे साहेब म्हणले कसं येत नाही बघतो. आले की नाही निवडून? म्हणजे एक चांगला मेसेज समाजामध्ये जाऊन आले शिवसेनेच्या बाबतीत. नुसतं त्यांना केलं नसणे, आपल्या खालच्या लोकांचं पण कर्तव्य आहे की त्यांच्या धोरणाला पण अनुकूल असं आपलं वर्तन असणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून जर आपण वागलो आलो, काम करू आलो, तर निश्चितपणे या महाराष्ट्रात चांगलं चित्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ते आपण सर्वांनी म्हणून करूया, एवढंच या प्रसंगी सांगतो. कारण मी जास्त वेळ घेत नाही. मी नेहमी अल्पसंख्याकमध्ये राहिलेला माणूस आहे पहिल्यापासून. कॉलेजमध्ये हायस्कूल जीवनापासून सगळं आलेलं आहे. तुमच्या समस्या काय आहे, तुम्हाला त्रास कशामुळे होतं, का होतं, ते सगळं मला माहीत आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला आपण जर असं धोरण ठेवलं तर निश्चितपणे त्याच्यातला चांगला मार्ग निघाल्याशिवाय राहणार नाही. तेवढं आपण सर्वांनी चांगलं राहूया, एवढंच या प्रसंगी सांगून आपण मला इथं बोलवलं, स्वागत सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं, सर्व नेते मंडळीचं मनापासून आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवितो. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअर कट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त 170 रुपये. कटिंग शेविंग कलर फक्त 500 रुपये. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त 450 रुपये. किड स्टायलिंग हेअर कट फक्त 100 रुपये. तसेच हायड्रा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन सोलापूर.